तारखेपर्यंत याचा समाप्ती होणार आहे 2 तारखेला. तर सकल लातूरकरांना, मराठवाड्यातील जनतेला काय आव्हान असणार? आज खरंच हे आपल्या मराठवाड्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. संत येती घरात रोची दिवाळी दिसते. आणि हे मराठवाड्यासाठी दिवाळी आहे आज वास्तविक. कारण आपल्या मराठवाड्यामध्ये लातूर येथे सकल संतांच्या पादुका आलेल्या आहेत. म्हणजे सकल संत ठिकाणी या ठिकाणी आलेत. नामदेवराय झाले, तुकोबाराय झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, जनामाई झाले, बरोबा काका इत्यादी जेवढे काही सकल संत होऊन गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येकाच्या पादुका ह्या लातूर येथे आलेल्या आहेत. म्हणजे हे मराठवाड्यासाठी भाग्याचा उदय आहे. आणि या ठिकाणी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आपण खरंच भाग्यवान आहात की सर्व संतांची मांदियाळी ही लातूरमध्ये जमलेली आहे. आणि आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज तिथं सगळ्यांनी जाऊन सर्व संतांच्या चरणावर आपण माथा टेकवायचा आहे, जेणेकरून आपला जीवनाचा उद्धार होईल. कारण या जगामध्ये संत जीवाचा उद्धार करणारे आहेत. आणि त्यांच्या जर चरणाची पादुका माती जरी आपल्या कपाळाला जर लागली तर यापेक्षा मोठं भाग्यवान काही नाहीये. आपल्याला प्रत्येकाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जावं लागतं, तो नामदेवरायाचं दर्शन घेण्यासाठी, आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, तुकोबारायाचं दर्शन घ्यायचं असलं देहूला जावं लागतं. आधी करून सर्व संतांचं दर्शन घ्यायचं असलं तर आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागतं. पण यावेळेस हा खूप मोठा पर्वकाळ आपल्या सर्व मराठवाड्यांसाठी लाभलेला आहे. लातूरकरांनी लाभून दिलेला आहे की सर्व संत हे लातूरमध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ आपण कोणीही सोडू नये असं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो.